नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया. या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हे चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. गडिंग्लज आजरा चंदगड परिसरात जर तुम्ही राहत असाल तर गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी हायवेचं काम चालू आहे. काल मी गडिंग्लज वरून आबिटकरांच्या घरी चाललो होतो, तर गडिंग्लज वरून पासून उत्तूरपर्यंतचा रोड अक्षरशः एका बाजूचा खणलेला आहे. 3-4 फूट खोल रोड आहे आणि जवळपास 4-5 किलोमीटरचा रोड तसाच सोडलेला आहे. कुठलाही रिफ्लेक्टर नाही, डिवायडर तिथे लावलेला नाही. आणि काल मी त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला. मला वाटतं केंद्रातूनच ती ऑर्डर आलेली आहे. तर कॉन्ट्रॅक्टर म्हणाले की आम्ही सगळीकडे लावले. त्यांचा व्हिडिओ पण मी या व्हिडिओमध्ये तो टाकतो. आणि आज योगायोगानं मी अपेक्स मध्ये आलो होतो एका कामासाठी. तर इथं सेम पेशंट मला सापडले चंदगड मधले, आणि चंदगडमध्ये पण सेम सुरू आहे. तर हे हायवेवाल्यांना ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर त्यांनी काळजीपूर्वक ते रस्ते बनवायला पाहिजेत. माझ्यासोबत दादा आहेत. तर नेमका कसा हा ऍक्सिडेंट घडला, काय झालं? बेळगाव सावंतवाडी हा हायवे आहे आणि मध्ये बेळेबात आणि हल्लारोडी आहे. मध्ये त्यांनी पूल तोडलं होतं आणि ज्या दिवशी त्यांनी कॉन्क्रीट टाकला तर पूर्ण रस्ता असा ओपन ठेवला. म्हणजे नागरिकांचे ते इतके हाल झाले. माझा मुलगा सुद्धा पडला, परत 4 व्हीलर पडली. म्हणजे इतकं शासनानं काळजी घेतली पाहिजे. शासन हे आपल्यासाठी गरिबासाठी आहे, पण शासनानं असं बेफिकीर राहू नये आणि असा गरिबांचा छळ करू नये. असं एवढंच शासनाला मी सांगितलं की आपलं करा, तुम्ही काम करा, काळजीपूर्वक तुम्ही करा, गरिबांची सुद्धा काळजी घ्या. बरोबर आहे. आणि तो टाटा ग्रुप मध्ये जॉबला आहे पुण्याला. तर गावी आलेला असताना त्याला माहिती नाही रस्ता खणलेला आहे किंवा काय. तो सरळ गाडी घेऊन गेला. त्याचा हात फ्रॅक्चर आहे. मला वाटतं याची लघवीची पिशवी त्याची डॅमेज झाली आणि तो गेल्या मला वाटतं 10-15 दिवसांपासून इथं ट्रीटमेंट घेतो. त्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली. पोलिसांना देखील हात जोडून नम्र विनंती आहे, किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता तुम्ही यांची नुकसान भरपाई तर द्यायलाच पाहिजे. शिवाय ज्यांच्याकडनं चूक झालेली आहे तर त्यांच्यावरती कडक कारवाई तुम्ही करायला पाहिजे. आणि तरी पण ते जर ऐकत नसतील तर त्यांना डायरेक्ट ब्लॅकलिस्टला टाका, त्यांचं काम काढून घ्या. लोकांना खूप कामाची गरज आहे. ज्यांना गरज आहे ते योग्य त्या क्षमतेचे आहेत तर त्या लोकांना तुम्ही काम द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या भागात पण असं काय जर होत असेल तर आम्हाला नक्की मेसेज करा. धन्यवाद.